कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्ष्यमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता वाजले संध्याकाळचे 4:15 वाजायला आले आणि अजून माझ्या घरातले कामं झाले नाही। एवढा कंटाळा येतो ना घरातल्या कामाला, असं वाटतं कोणी या आणि काम करून जा, पण असं नाही होणार आहे। कालचा दिवसभर माझा पुरा स्वयंपाक करण्यामध्ये गेला आणि आज ना कालचा व्हिडिओ होता ना तो एडिटिंग करत बसली। त्याला खूप टाइम लागतो। व्हिडिओ मोबाईल हातात घेऊन आपण व्हिडिओ करू शकतो, ते खूप सोपं आहे, पण नंतर व्हिडिओ करणं खूप मजा हाड आहे। तर आधीच माझे ना शब्द माझ्या तोंडात निघतात ना, ते सर्व वाकडे तुकडे निघतात, मग त्याला ते परत रिपीट करायला लागतं। अरे अरे असं नाही बोलायला पाहिजे होतं, तसं बोलायला पाहिजे होतं, असं होतं। काय नेत्रा बरोबर ना? नेत्रा तुझं कॉलेज कधी चालू होणार आहे? मी बोर झाली आहे, तू घरात आहे तर। नेत्रा मुले मला कंटाळा येतो काम बिम करायला, आणि केवढी मोठी झाली। आज मावशी बोलत होती नेत्रा केवढी हायटेक झाली आहे बघा। हा शब्द बघितला मी कशी बोलले, हायटेक। नेत्रा बघूया आपण, माझ्या बाजूला उभी राहा, जास्त लाडात येऊ नको, मारे ना निशिस्तीत उभी राहा बघा। एक पंजा आहे, पहिला एवढीशी होती, एवढीशी, आता केवढी झाली। तर चला आज ना म्हणजे आज मी देवबत्ती केली, तर बघा किती सुंदर दिसतात आहे ना माझे देव बघा। आज देवांची पूजा करून घेतली आणि खूप छान वाटते असं। मी तेव्हा देवबत्ती करते ना, तेव्हा मी माझ्या मंदिराकडे बघत बसते, माझ्या देवांना बघत बसते। जेवायला बसली देवांना बघत बसते, मोबाईल घेतला मध्ये मध्ये देवांना बघत बसते। तर चला आज सकाळी देवबत्ती झाली माझी करून, आणि आता वाजले संध्याकाळचे 4:15 वाजायला आले, अजून घरातले काहीच कामं झाले नाही, आता करायचे। आणि आज काय केलं माहिती आहे मी, आज चाय नाश्त्याची भांडी आहे ना ती सुद्धा मी घासली नाही। योगिनी मॅडमला लेट होत होतं, आज खूप कंटाळा आलेला। सकाळचा नाश्ता केलेला कांदे पोह्याचा, मी आता घरातले कामं घेते करून पटापट, आणि मग नंतर भेटते, कारण कामं दाखवत बसली ना तर मग व्हिडिओ पण लय मोठा होतो आणि मग बघायला पण बोरिंग वाटतं ना। संध्याकाळची अशी कामं माझे झाले ना तर मला असं छानपैकी असं थोडं पावडर लावून राहायला आवडतं। अजून मी काजल पण लावले बघा। तर चला आता सर्व कामं झाले, फक्त आता पाणी भरायचं आहे आणि संध्याकाळची मशीन लावायची कपड्याची। तर आता 6:15 वाजले, आता योगिनी येईलच, तर एका साईडला चाय ठेवते आणि एका साईडला मी माझी देवबत्ती करून घेते। तर त्यांना काय केलं, देवांना मी ना पुसून घेतलं, ते कपडे होते त्यांना घातलेले, तर मी चला धुवून घेते। तर बघा हे वले कपडे ते मी अशी ताटामध्ये सुकवते। एवढी भांडी होती घासून, चायचं टोप, भांडी सर्व ओली आहे ना, गॅस कधी घ्यायला जाणार ना समजत नाही मला। हे चालू केलं बघा, कसा बकबक होतोय बघा, या साईडने असा बकबक होतोय, काय माहित कधी जाईल ते घ्यायला। काय चायपत्ती टाकते, चाय ठेवली। तर चला आता योगिनी मॅडम आल्याला मला बोलते मम्मी पूजा झाली। मी बोलली का ग? बोलते अरे किती काळा झालाय तू, ऊन बघ ना किती बाहेर आहे। ऊन? हा, तू का 4 टाइम तर पावडर लावतेस? बघितलं मग संजय, अरे आता कुठे तू येणार म्हणून सजली अशी साधी सिंपल। आईशीला विचारून यायचा, मला आलाय मारायला। योगिनी काय सांगणार आहे हो, तुम्हाला सांगितली हो मी। तर आता योगिनी गुड न्यूज सांगते, बॅड न्यूज सांगितलंय तिने मला।
तर चला आता गुड न्यूज ऐकूया आपण काय आहे ते. ती वेनसडेला सरांनी मला ग्रीन हाऊसचं कॅप्टन बनवलेलं आणि आज झालं की मला आहे ना EVS 2च्या टीचर माझा आता फटाफट लिहून झालं ना. मी टीचरला दाखवला. मग टीचर बोलली जर माझा लेक्चर असेल तर तू क्लासची मॉनिटर आहे. ओ मग पार्टी तर बनते आहे 2 बार की. काल सांगितलेलं ना ते मला. मग आज 1-2 झाल्या पार्ट्या. कधी देणार मग? दीदी 8वी मध्ये झालेली, 5वी मध्ये चालली. हो मग काय तू गुड गर्ल आहे ना. आणि आज रुपाली टीचरला म्हणजे मराठी टीचर आमची, त्यांना मी मराठी बुक चेक करायला गेली आणि मग त्यांनी माझा सरनेम वाचला शिरवडकर. टीचर बोलली हा सरनेम मला ऐकलेला वाटतंय, तुझी बहीण आहे का या स्कूलमध्ये? मग मी बोलली नेत्रा शिरवडकर. टीचर बोलली तू नेत्राची बहीण आहे? मी बोलली हां. मग टीचरने मला बोलवलं. टीचर बोलली की तू नेत्राची रिअलवाली बहीण आहे ना का? बोलली हां मी सख्खी बहीण आहे. मग टीचर बोलली की आताच ती झाली ना 10वी मध्ये पास आउट. बोलली हो किती पर्सेंटेज आले अशी बोलली टीचर. बोलली 87. झाला अच्छा संपलाय. शाळेमध्ये काय काय केलं ते नाही सांगत. मस्ती केली थोडी. अभ्यास केला जास्त. चल ठीक आहे. तर चला आज मी तुम्हाला ना माझ्याकडे ते देवाची भांडी काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर सर्वात पहिलं माझ्याकडे असे 2 तामण आहे, एक छोटा आणि एक मोठा. ते म्हणायला गेलं तर माझ्या आईने दिलेलं. आणि हा छोटा तामण मला आठवत नाही, म्हणजे अंदरमधूनच आलेले. परत 2 मोठे समय आहे ते मी म्हणजे खोलून ठेवले ना, त्यामुळे दाखवता येत नाही व्यवस्थित. माझ्या सर्व पूजांमध्ये माझ्या ह्या 2 समया असतात. ह्या 2 समया माझ्याकडे आहे. परत हा एक माझ्याकडे अखंड दिवा, हा मी लावते नवरात्रीमध्ये. तर हे नवरात्रीमध्ये काय सर्व सणामध्ये म्हणजे हे दिवे असतातच, म्हणजे मार्गशीर्षमध्ये, नवरात्रीमध्ये, गणपतीमध्ये हे असे. हा एक अखंड दिवा आहे तो. ते छोटे दिवे पण आहे ते मी माझ्या मंदिरात घेतलेले होते लावायला, पण ना ते मोठे वाटतात त्यामुळे मी काढले. आणि आता माझ्या मंदिरात आहे ना ते दुसरे दिवे, तसे 2 दिवे एक्स्ट्रा आहे माझ्याकडे. परत हे मला ना थोडं ह्याच्या बाबतीत ना मला थोडं चेंज करायचं आहे, कारण का ह्याला ना खूप धार आहे. आणि हे पण मला अंधनमध्येच आईने दिलेलं होतं. तर हे मी ठेवणार आहे आणि हे मी चेंज करणार आहे, कारण इथे ना खूप धारसारखं आहे आणि जरा हे होतं म्हणजे, आणि ते थोडा दबला पण आहे. तर मी बोलली चला चेंज करून टाकते. तर हे चेंज करायला मी ठेवलंय. आणि समईचंच आहे, वरचं ते मोर असतं ते आहे समईचं. आणि हा ताट मी घेतलेला होता, देवासाठीच घेतलेला होता. बाकी हे आमचं ताट वाजवायला गणपतीसाठी, आणि हे पण गणपतीसाठी घेतलेले. हे माहिती आहे ना आता हे खूप आलंय, म्हणजे तेव्हा मी घेतलेलं होतं ना तेव्हा मला माहित नाही हे काय करून, पण हे असं बोटात घालायचं आणि असं अशासाठी घेतलेलं. खरंच खूप सुंदर आहे ते. आता खूप गणपतीमध्ये येईल बघा. हे घेतलेलं आणि हे मी छोटस माझ्या देवासमोर ठेवायला म्हणून घेतलेलं होतं पाण्यासाठी. ते मी वापरतच नाही खरं. माझ्याकडे हा एक छोटासा तांब्या देवासमोर, त्यामुळे मी हे ठेवून देते. आणि हा एक दिवा माझ्याकडे आहे, तो पण मला आता चेंज करायचा आहे, कारण थोडा हा पण दबला गेलाय बघा. हा एक चेंज करायचा आहे. परत हे असं मी गुढीपाडव्याच्या दिवशी हा रेडीमेड येते ना गुढी, त्याचा वरचा तांब्या आहे, पण हा पण पोकलच आहे, मला चेंज करायचं आहे. आणि हे ना मी महाशिवरात्रीच्या दिवशी गेल्या वर्षी घेतलेलं होतं,
तर हे मला ना खूपच छोटं पडते, त्यामुळे मी बोली हे पण चेंज करून टाकणार आहे, कारण मी ठेवून काही करू नाही शकत. उपयोग हा एक तांब्या मी गुढी उभी केलेली ना, तेव्हा मला ना हा तांब्याला छोटा वाटत होता, त्यामुळे मी हा ठेवून दिला आणि हा नवीन तांब्या घेतलेला गुढीच्या टायमाला. तर हा तांब्या आहे तसा मजबूत आणि चांगला पण आहे. आताच गेल्या वर्षी घेतले, म्हणजे ह्या गुढीला घेतलेलं होतं मी, तो ठेवून देते मी. खूप चांगलं आहे बघा, मजबूत आणि जाड आहे. बाकीचे तांबे ना एवढे हलके फुलके वाटतात आहे, आता हलकाच आहे भरपूर. तर हा एक तांब्या मी ठेवून देणार आहे आणि हा तांब्या ना मी चेंज करणार आहे, कारण हा तांब्या ना याच्यात पण दबलायला आहे, चेंज करणार आहे. मला माहिती आहे आता काय जुन्याची किंमतच नाही, सर्व नवीनच आहे. पण हे असे दबलेले तांबे पण मी कशाला ठेवू घरामध्ये, म्हणून मी चेंज करायला काढते आता थोडे थोडे. तर हा बघा, हा एक आहे ना पुरा दबून गेला, हा पण मी एक चेंज करणार. आणि हा पण मी वापरते, पण हा पण मी चेंजच करणार आहे, कारण हा पण इथनं एक दबलाय बघा, इथे एक दबलाय, परत इथे एक पुरा दबून गेला ह्या साईडला. त्यासाठी मी हा पण चेंज करणार आहे. आणि हे भांडी मी चेंज करून दुसरी काही तांब्या घेणार आहे, तो मला आवडला तसं मी घेईन. ती एवढी काढली. आता एक तांब्या घ्यायचा देवासाठी मला, म्हणजे गटपीठ बसवतो तसंच अशामध्येच घेणार आहे मी तांब्या, पण जरासा मोठा घेणार आहे काढून. तर हे बघा, ही भांडी मी ठेवली आहे, ही एवढी सर्व भांडी मला लागणार आहे आणि व्यवस्थित आहे ती भांडी, म्हणून मी ती ठेवून दिली आहे. आणि हे एवढी भांडी मला द्यायची, म्हणजे दबलेले आहे, त्यामुळे मी चला देऊन टाकणार आहे, जुन्यामध्ये जाणार आहे ही भांडी. तर ही काढून घेतली मी. चला आता सर्व भांडी आता काढून व्यवस्थित थैलीमध्ये भरून ठेवते, ती द्यायची आणि त्याच्या बदली मला नवीन घ्यायची. वाजायला आले 10:30 आणि आता आम्ही जेवायला घेतले. मेन गोष्ट आज मी बनवले राजमाची भाजी आणि काल बटाट्याची भाजी योगिनीला डब्याला बनवलेली, ती पण आहे थोडी, त्यामुळे आज मी डाळ नाही बनवली, त्यामुळे भाजीमध्येच आमचा भाजी चपाती आणि भातचं जेवण असं आहे. राजमा चपाती, कालची बटाट्याची भाजी आणि भात घातलाय मी. तर चला आता जेवून घेते आणि इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझा ब्लॉग कसा वाटला.